इटलीच्या बॉर्डरवर क्रॉस केलं की या बाजूला इटली आणि त्या बाजूला स्वित्झर्लंड आहे. तर आता आम्ही बसने स्वित्झर्लंडला आलो आहे बस टूरमध्ये. ज्यांनी आम्हाला इटलीमध्ये लेकमध्ये फिरवलं त्याच बसने आम्हाला स्वित्झर्लंडमध्ये आणलेलं आहे. उद्या आम्ही येणारच आहे स्वित्झर्लंडमध्ये, पण या बसने सुद्धा आणलेलं आहे. एका ठिकाणी उतरवलं जिथे लेक आहे आणि बस हे आपले टॅक्सी वगैरे म्हणजे त्यांच्या वॉटरमधले टॅक्सी वगैरे आहेत. काही पायडल बोट वगैरे आहे. काही लोक जेवत आहेत, पायडल बोट करत आहेत, फिरत आहेत, शॉपिंग करत आहेत. असं त्यासाठी थांबलो आहे. बस तेवढंच शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. हे बघा, हे स्वित्झर्लंड आहे. खूप गरम आहे सध्या. आम्ही खूप गरम वेदरमध्ये आलो आहे. स्वित्झर्लंड जसं आपण फोटोमध्ये बघतो तसं नाही आहे आता सध्या. खूप गरम आहे. समर हिअर खूपच गरम आहे. आणि लोक थंड वगैरे खातात, आईस्क्रीम वगैरे. इथे आईस्क्रीम मिळत नाही, ते जेलॅटो मिळतं. ते जेलॅटो एक वेगळ्या प्रकारचं आईस्क्रीमच म्हणतात त्याला, पण ते थोडं वेगळं फ्लेवर असतो. गरमीचं आम्ही ते थंड खातो आहे. रोज तरी एक खातो आहे आम्ही, त्यामुळे पोटाला गारवा पडतो. मला जास्त खाता येत नाही शुगर असल्यामुळे, पण 1-2 स्पून खाता येतं, जास्त खाता येत नाही. पण खाते थोडंसं फार. हे बघा, स्वित्झर्लंडची बस. सगळ्या मर्सिडीजच्या बस आणि मर्सिडीजच्या टॅक्सीज आहेत तिथे. ते सगळ्या टॅक्सी वगैरे सगळ्या मर्सिडीजच्या आहेत. आणि टेस्ला ह्या टॅक्सी म्हणून वापरतात लोक, आणि मर्सिडीजच्या व्हॅन ह्या उबर म्हणून वापरतात. इवन बसेस पण मर्सिडीजच्या आहेत. म्हणजे आणि म्हणतात इथे खूप सगळं एक्सपेन्सिव्ह मिळतं. आणि स्विस त्यांचं जसं इटलीमध्ये युरोमध्ये मिळतं तसं इथे स्विसमध्ये मिळतं, आणि थोडं एक्सपेन्सिव्ह आहे युरोपेक्षा. अजून तरी काही शॉपिंग केलेलं नाही आहे, पण थोडंफार घ्यायचे प्लॅनिंग आहे. पण उद्या आलो की आम्ही बघूया. आणि खूप महाग आहे म्हणून आम्ही आता बर्गर किंगमध्ये पण जात नाही आहे, कारण उद्या बघू आल्यावर काय करायचं. कारण आता आमचं जेवण करून झालेलं आहे, त्यामुळे बर्गर किंगमध्ये जायचं नाही आहे. पण त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला टॉयलेट यूज करायची असेल तर तिथे काहीतरी बाय करावं लागतं. सोडा घेतला समजा तुम्ही, आणि मग दे लेट यू यूज द रेस्टरूम वगैरे असं काहीतरी आहे. तर तसं लागलं तर करूया. नाहीतर मग बसचं टायमिंग झालं की परत बसमध्ये बसून इटलीला जायचं आहे. म्हणजे त्याने असं सांगितलं ड्रायव्हरच्या इथे टूरवाल्याने की लोक इथे जास्त पैसे मिळतात म्हणून इथे जॉबला येतात. आणि आज फ्रायडे नाईट आहे, तर आता गर्दी खूप होती हायवेवर. सगळे लोक घरी जात आहेत परत इटलीला. ते रोज येतात आणि फ्रायडेला जातात, कारण एक आठवडा राहतात इथे, एक वीक, आणि फ्रायडेला इटलीला जातात. सॅटर्डे संडे तिथे काढतात आणि मंडेला कामाला परत इकडे येतात, कारण पैसे जास्त मिळतात म्हणून ते इकडे कामं करतात. जसं आपल्याकडे मोठ्या सिटीजमध्ये कामं करून लोक लांब राहायला जातात, तसंच आहे इकडे. स्वित्झर्लंडमध्ये जास्त पैसे मिळतात म्हणून ते इकडे काम करतात, आणि फ्रायडे नाईटला ते इटलीला परत जातात. मंडेला परत कामाला येतात. असं होल वीक ते इथे काम करतात, इथे राहतात. असं इथलं रुटीन आहे असं दिसतं आहे, असं तरी माहिती मिळाली. सो बघूया उद्या आल्यावर अजून काय काय दिसतं आहे छान छान. उद्या करेल परत रेकॉर्डिंग मी.